हॅलो स्टुडंट, वेलकम. सिन्स लास्ट लेक्चरला मी तुम्हाला कालच्या दिवशी काही तुम्हाला मी प्रश्न दिले होते 10-12 कोऑर्डिनेशन कंपाऊंड चॅप्टरशी रिलेटेड. ते आपल्याला आता सॉल्व्ह करायचे. बघा लक्षात घ्या. त्यातला जो पहिला प्रश्न मी तुम्हाला दिला होता तो होता K2FeCN6 इज ऑर ॲन डबल सॉल्ट कॉम्प्लेक्स कंपाऊंड ऍसिड ऑर बेस. तर क्वेश्चन होता तुमचा, हा जो दिलेला कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, सॉरी हा जो दिलेला कंपाऊंड आहे, कॉम्प्लेक्स सॉल्ट आहे, डबल सॉल्ट आहे, ऍसिड आहे का बेस आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, दिलेल्या ऑप्शन पैकी फर्स्ट ऑप्शन जे आहे ते आहे डबल सॉल्ट, कॉम्प्लेक्स सॉल्ट का ऍसिड का बेस. तर लक्षात घ्या, डबल सॉल्ट काय असतात. डबल सॉल्टचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, डबल सॉल्टचे आपण एक्झाम्पल बघितले होते. फेरस अमोनियम सल्फेट, मोअर सॉल्ट म्हणतो आपण त्याला, नंतर पोटॅशियम असतं. ठीक आहे. त्यातला जो मोअर सॉल्टचं एक्झाम्पल होतं ते मी तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी मोअर सॉल्ट काय, कसं असतं तुमचं मोअर सॉल्ट. तर त्याचा फॉर्म्युला होता मोअर सॉल्टचा K2SO4 NH4 2 SO4 6H2. ओके. या टाइपचे जे कंपाऊंड असतात ते असतात तुमचे डबल सॉल्ट, की जे ऍक्वियस सोल्युशन मध्ये काय करतात, आयोनाइज होतात, डिसोसिएट होतात आणि त्या कंपाऊंडची आयडेंटिटी काय होते, लूज होते आणि त्याच्या कॉन्स्टिट्युएंट आयनच्या टेस्ट आपल्याला प्रेझेंट भेटतात. त्या टाइपच्या कंपाऊंडला आपण डबल सॉल्ट म्हणतो. हा जो दिलेला कंपाऊंड आहे स्टुडंट, हा जो आहे याचं नाव पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट. बरोबर, पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट. याचं जर आयोनायझेशन केलं तुम्ही K2FeCN6, बरोबर असं आहे हा. याचं जर आयोनायझेशन केलं आपण तर काय होतं, दोन प्रकारचे आयन्स भेटतात, कॉम्प्लेक्स आयन. दोन पोटॅशियम आयन फॉर्म होतात आणि हा जो कॉम्प्लेक्स स्पियर आहे तुमचा, याला तुम्ही काय म्हणता, कोऑर्डिनेशन स्पियर. हा त्याची आयडेंटिटी लूज करत नाही, तो ऍज इट इज राहतो. Fe CN6 आणि वरती चार्ज आहे तुमचा 4-. ओके. तर ह्या कॉम्प्लेक्स आयन मध्ये जे काही तुमचे आयरन आहे किंवा सायनाइड आहे, हे त्यांची आयडेंटिटी लूज करत नाहीत. हा कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतो आपण याला. त्याच्यामुळे हा जो कंपाऊंड आहे, हा कुठला कंपाऊंड आहे, हा कॉम्प्लेक्स सॉल्ट आहे. ओके. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल तुमचा, ऑप्शन नंबर 2, कॉम्प्लेक्स सॉल्ट. ऍसिड किंवा बेसचा प्रश्न येत नाही या ठिकाणी. एक तर ऑप्शन तुमचं डबल सॉल्ट आला असतं किंवा कॉम्प्लेक्स सॉल्ट आलं असतं. तर कॉम्प्लेक्स सॉल्ट आहे हा. दोन पोटॅशियम आयन जनरेट करेल आणि हेक्सासायनोफेरेट 4- आयन जनरेट करेल आयनायझेशन झाल्यावरती. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू. बघा आपण, एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बघा एक मिनिट, मला पुढच्या स्लाइड वरती जावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज टेट्राहायड्रल जॉमेट्री. तर आपण यातले दोन कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपल्या नोटबुक मध्ये सुद्धा लिहिलेले आहेत. कंपॅरिझन त्यांच्यातली केली होती आपण जेव्हा शिकलो होतो त्यावेळेस. तर लक्षात घ्या, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज टेट्राहायड्रल जॉमेट्री. क्वेश्चन आहे आपला, कुठल्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडची जॉमेट्री टेट्राहायड्रल असू शकते. तर लक्षात घ्या, NiCN4 जो आहे याच्यामध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड प्रेझेंट आहे तुमचा. कुठला, सायनो ग्रुप प्रेझेंट आहे. सायनो ग्रुप इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. ओके. सो दॅट्स वाय इट इज अ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. याची जॉमेट्री कशी असते, स्क्वेअर प्लेनर असते. बघा लक्षात घ्या, मार्कर घेतो मी या ठिकाणी, हायलाइटर घेतला गेला, एक मिनिट. त्याची जॉमेट्री असते स्क्वेअर प्लेनर. त्यानंतर पुढचा जो आहे याच्यात पण सायनाइड लिगॅंड आहे, तो सुद्धा स्क्वेअर प्लेनर. जी जॉमेट्री असते त्याच्यावरती तुमचं नेचर डिपेंड असतं. हायब्रिडायझेशन वरती तुमचं काय डिपेंड असतं, जॉमेट्री डिपेंड असते. म्हणजे जे पहिले तीन कॉम्प्लेक्स आहेत स्टुडंट, PDCl4 पर्यंत, यांचं हायब्रिडायझेशन असतं D2sp2. यांचं हायब्रिडायझेशन काय, D2sp2. त्याच्यामुळे यांची जॉमेट्री काय आहे, तर स्क्वेअर प्लेनर आहे तिघांची पण. बट हा जो लास्ट कॉम्प्लेक्स आहे याचा हायब्रिडायझेशन असतं sp3. त्याच्यामुळे याची जॉमेट्री आपल्याला बघायला भेटते, ह्या टेट्राक्लोरोनिकेलची निकेलेटची जी जॉमेट्री असते ती असते टेट्राहायड्रल, बिकॉज इट द हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल मेटल आयटम इज sp3. सो दॅट्स वाय इट्स जॉमेट्री इज टेट्राहायड्रल. पहिले जे तीन कॉम्प्लेक्स आहेत ABC, यांचं हायब्रिडायझेशन DsP2 तिघांचंही, आणि त्याच्यामुळे त्यांची जॉमेट्री स्क्वेअर प्लेनर. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक मिनिट हे घालवतो मी इथलं जे काही मटेरियल आहे ते सगळं, आणि पुढच्या स्लाइड वरती मग जाऊ आपण. बघा लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा, द नंबर ऑफ पॉसिबल आयसोमर्स फॉर द कॉम्प्लेक्स CO C2O4 2 टाइम्स NH3 2 टाइम्स. बघा आता हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे लिगँड आहेत, बरोबर. डायअमाइन डायऑक्झॅलाटो
कोबाल्ट, बरोबर. याच्यामध्ये तुमचा अमोनिया जो आहे तो न्यूट्रल आहे, न्यूट्रल लिगँड आहे, अमोनिया न्यूट्रल लिगँड. आणि जो काही ऑक्झॅलेटो ग्रुप आहे आपल्याला माहिती आहे तो कसा असतो ऑक्झॅलेटो ग्रुप, बायडेंटेट लिगँड आहे. बायडेंटेट लिगँड म्हणजे C2O4 2 मायनस असतो ना तो, म्हणजे अशी जॉमेट्री असते ऑक्झॅलेट ग्रुपची, C डबल बॉन्ड O मायनस, C डबल बॉन्ड O मायनस, म्हणजे एका ग्रुप वरती 2 मायनस चार्ज, असे दोन आहेत, म्हणजे टोटल चार्ज काय झाला 4 मायनस. हा न्यूट्रल लिगँड आहे आणि कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय असते +3, म्हणजे इथे तुमचा काय चार्ज असेल -1. म्हणजे याचं नाव लिहायचं असेल तुम्हाला UPC नोमेनक्लेचर, हा अनायनिक कॉम्प्लेक्स आहे. अनायनिक कॉम्प्लेक्सला आपण लिगँडचं नाव जे असतं ऑक्झॅलेटोला ऑक्झॅलेटोस म्हणणार. बट जो कोबाल्ट आहे त्या कोबाल्टला नुसतं कोबाल्ट नाही म्हणणार, तर कोबाल्टेट म्हणावं लागेल, बरोबर. कारण हा जो कॉम्प्लेक्स आहे ना, ओव्हरऑल चार्ज किती होते कॉम्प्लेक्स आयनवरती -1. त्याच्यामुळे तुम्ही याला नाव काय द्याल, तर डाय अमाइन डाय ऑक्झॅलेटो कोबाल्टेट आयन. ओके, कारण आयन आहे, पूर्ण कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिला नाही आपल्याला, फक्त कोऑर्डिनेशन स्पियर दिलेला आहे ना तुम्हाला एवढा. हा कोऑर्डिनेशन स्पियर दिला म्हणजे त्याला तुम्ही त्याच्या नावाला शेवटी काय लावाल IUPAC नेम मध्ये आयन लावाल, डायअमाइन डायऑक्झॅलेटो कोबाल्टेट आयन. ओके, याच्यात काय प्रश्न विचारला की ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे पॉसिबल आयसोमर्स किती असू शकतात, तर लक्षात घ्या त्याचे पॉसिबल आयसोमर आपल्याला फाइंड आउट करायचे. तर याच्यामध्ये लिगँड किती आहेत, टोटल लिगँड 4 आहेत, 2 ऑक्झॅलेटो लिगँड आहेत आणि 2 अमाइन लिगँड आहेत, राईट. तर लक्षात घ्या, एक मिनिट. तर याचे जे दोन काही तुमचे आयसोमर्स असतील त्यांचं स्ट्रक्चर काढून दाखवतो मी तुम्हाला. सिस आणि ट्रान्स आयसोमर एकदम दाखवला, हा तुमचा कोबाल्ट कॅपिटल C. आता तुम्हाला काय करायचंय बघा, या ठिकाणी हा जो तुमचा ऑक्झॅलेटो ग्रुप आहे, अशा प्रकारे 2 ऑक्सिजन असतात एका ऑक्झॅलेटो ग्रुपकडे, बरोबर. तर या प्रकारे तुमचे लिगँड जोडलेले असतील स्क्वेअर प्लॅनर मॅनर मध्ये, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री मध्ये. हे जे तुमचं अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंटला आपण काय म्हणणार, सिस आयसोमर. ओके, ही झाली तुमची सिस अरेंजमेंट. आणि समजा या टाइप मध्ये असेल बघा, हा झाला सिस आणि ट्रान्स इथंच बाजूला जरा छोट्या अक्षरात काढतो आता. हा कोबाल्ट, या साईडला एक ऑक्सिजन, या साईडला एक ऑक्सिजन. या टाइप मध्ये जर तुमचा ऑक्झॅलेटो लिगँड असतील, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला, जे अमोनिया लिगँड आहेत ते जशी इक्वेटोरियल पोझिशनला असतील, तर याला तुम्ही म्हणता ट्रान्स आयसोमर. तर अशा प्रकारे 2 आयसोमर्स हा फॉर्म करू शकतो, सिस आणि ट्रान्स. जॉमेट्रिकल आयसोमरिझम दाखवतो हा, त्याच्यामुळे 2 आयसोमर फॉर्म करेल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय राहील तुमचा, ऑप्शन बी, राईट. त्याच्यानंतर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आता, 4th नंबरचा क्वेश्चन बघू. काही जर कळलं नाही तर रिपीट मला तुम्ही पुन्हा विचारू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता. क्वेश्चन नंबर 4, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इन निकेल टेट्राकार्बोनिल इज. हा जो निकेल टेट्राकार्बोनिल आहे किंवा टेट्राकार्बोनिल निकेल आहे, त्याच्यामध्ये जो निकेल मेटल आहे त्या निकेलचे ऑक्सिडेशन स्टेट काय. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर हा जो कॉम्प्लेक्स आहे हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. ओके, न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये आपण याचं एक्झाम्पल बघितलं होतं जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं कॉम्प्लेक्सचं, कटायनिक कॉम्प्लेक्सेस, अनायनिक कॉम्प्लेक्सेस आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. त्यामध्ये हा जो टेट्राकार्बोनिल निकेल आहे हा आपण न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये बघितला होता, बरोबर. हा न्यूट्रल का असतो हा कॉम्प्लेक्स, ओव्हरऑल चार्ज याच्यावरती 0 का असतो, मेटल कार्बोनिल आहे, बरोबर. याची जी जॉमेट्री असते ती sp3 हायब्रिडायझेशन असतं निकेल टेट्राकार्बोनिलचं, sp3 हायब्रिडायझेशन असतं निकेलचं, आणि जॉमेट्री जी असते ती असते टेट्राहायड्रल, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला जॉमेट्री किंवा हायब्रिडायझेशनचं तर काम नाहीये, बट आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय तो काय विचारलाय की निकेलचे ऑक्सिडेशन स्टेट काय असतं. लक्षात घ्या, हा जो कार्बोनिल लिगँड आहे ना, हा कार्बोनिल लिगँड ऑक्सिजन वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि कार्बनची एक बॉन्ड पेअर शिल्लक असते म्हणून त्याच्यावरती असतो निगेटिव्ह चार्ज. ओके, त्याच्यामुळे प्रत्येक कार्बोनिल लिगँड वरती किती चार्ज आहे, -1. असे टोटल 4 कार्बोनिल लिगँड आहेत, म्हणजे टोटल चार्ज काय झाला कार्बोनिलचा -4. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल याच्यामध्ये 4 असेल, तेव्हाच हा न्यूट्रल होईल ना, ओव्हरऑल चार्ज 0 आहे याचा, हे माहिती आहे आपल्याला की न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. बट जर स्क्वेअर ब्रॅकेट वरती 0 चार्ज आहे, जर कार्बोनिल लिगँडचा -1 चार्ज आहे, असे तर टोटल तुमचे 4 असतील कार्बोनिल लिगँड, तर -4 चार्ज आहे यांचा बरोबर. -1 इंटू 4 -4 -4 म्हणजे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काय असली पाहिजे तेव्हा ओव्हरऑल चार्ज 0 असेल, तर काय असले पाहिजे +4. त्याच्यामुळे आन्सर काय आहे तुमचं, ऑप्शन बी 4. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5 सिन्सियर. नेक्स्ट क्वेश्चन, एक मिनिट. बघा पुढचा प्रश्न सोपा एकदम.
अकॉर्डिंग टू वर्नर्स थेअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, कुठलं स्टेटमेंट बरोबर असेल वर्नर्स थेअरीच्या म्हणण्यानुसार ते आपल्याला सांगायचं या ठिकाणी. बघा, फर्स्ट ऑप्शन प्रायमरी व्हॅलन्स इज नॉन आयोनायझेबल. ऑप्शन 2 सेकंडरी व्हॅलन्स इज आयोनायझेबल. प्रायमरी अँड सेकंडरी व्हॅलन्सीज आर आयोनायझेबल. ऑप्शन डी नायदर प्रायमरी नॉर सेकंडरी व्हॅलन्स इज आयोनायझेबल. से स्टुडंट, हे जे काही तुमचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत, आता बघा ह्या स्लाइड वरती आपल्याला जागा कमी आहे लिहायसाठी, तर जी काही जागा आहे तेवढं मी तुम्हाला ऍडजस्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, सोपा प्रश्न आहे, तुम्ही मला तर वाटते तोंडी पण सांगू शकता, बरेच जण तुमच्यातले अभ्यास करणारे. बघा, या प्रश्नामध्ये वर्नर्स थेअरीनुसार कुठलं स्टेटमेंट बरोबर असेल, तर ओव्हरऑल आपला जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतो त्याच्यात सेंट्रलला मेटल असतो, या ठिकाणी लिगॅन्ड असतात एक किंवा दोन प्रकारचे, बरोबर. मेटलला लिगॅन्ड जोडलेले असतात आणि त्याच्या बाहेर इकडे कुठलं तरी एक्स वाय आयन असतात. या साईडला एक्स असेल तर तो निगेटिव्ह आयन असतो, म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आयन आहे हा कटायनिक असतो. किंवा मग समजा या साईडला एखादा आयन दिलेला असेल तुम्हाला राईट लेफ्ट हँड साईडला स्क्वेअर ब्रॅकेटच्या, मध्ये मेटल आणि लिगॅन्ड असतो, म्हणजे तो तुमचा अनायनिक कॉम्प्लेक्स आयन असतो, म्हणजे एक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर. हा एक्स म्हणजे आयोनायझेशन स्पिअर मधली जी काही तुमचा जो काही आयन आहे तो समजा जर ह्या साईडला असेल लेफ्ट साईडला, तर तो तुमचा कॉम्प्लेक्स आयन अनायनिक कॉम्प्लेक्स आयन असतात. इथे सॉरी, इथे लिगॅन्ड असतो तुमचा, इथे निगेटिव्ह चार्ज असतो, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि समजा एक्स तुमचा राईट साईडला असेल स्क्वेअर ब्रॅकेटच्या, मेटल लिगॅन्ड, आणि या साईडला जर तुमचा एखादा आयन असेल निगेटिव्ह आयन, ओव्हरऑल चार्ज कटॅन तुमचं स्क्वेअर ब्रॅकेट वरती पॉझिटिव्ह असतो, म्हणजे कटॅनिक कॉम्प्लेक्स एंटिटी असते, बरोबर. मग याच्यातली प्रायमरी व्हॅलन्सी कुठली आणि सेकंडरी व्हॅलन्सी कुठली हे शिकलेला आहात तुम्ही. प्रायमरी व्हॅलन्सी कुठली असते, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे काही आपण लिहितो, या साईडला एक्स किंवा या साईडला एक्स असतो ना तुमचा, एक तर या साईडला असेल किंवा या साईडला असेल, ती असते तुमची प्रायमरी व्हॅलन्सी. आणि प्रायमरी व्हॅलन्सी काय असते, आयोनायझेबल असते. जसं मगाशी आपण बघितलं आयोनायझेशन एका कॉम्प्लेक्सचं, तेच करून दाखवतो बघा तुम्हाला. समजा हा कॉम्प्लेक्स होता K4Fe(CN6), याचं आयोनायझेशन कसं करून दाखवलं मी तुम्हाला. याचं जेव्हा आयोनायझेशन होईल तेव्हा हे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचं जे काही आयन आहेत त्यांचं आयोनायझेशन होतं, 4K+ आयन प्रोड्यूस होतात, आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे तो ऍज इट इज राहतो, त्याचं आयोनायझेशन होत नाही, तो डिसोसिएट होत नाही, बरोबर, तो ऍज इट इज राहतो. म्हणजेच तुमचं स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरची जी क्वांटिटी असते त्याला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन स्पिअर म्हणतो, बरोबर. आणि कोऑर्डिनेशन स्पिअर म्हणजे त्याच्यामध्ये मेटल आणि लिगॅन्ड सोबत असतात, त्याचं आयोनायझेशन होत नाही. प्रायमरी व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी. बाहेर जे असतं स्क्वेअर ब्रॅकेटच्या त्याला तुम्ही म्हणता, ही जी काही क्वांटिटी बाहेर किंवा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जी काही तुमचे आयन दिलेले असतात ते काय असते, प्रायमरी व्हॅलन्सी असते. आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये मेटलला जे काही तुम्ही निगेटिव्ह आयन जोडता किंवा न्यूट्रल मॉलिक्युल जोडतात त्यांना काय म्हणता तुम्ही, सेकंडरी व्हॅलन्सी म्हणता, राईट. ही जी सेकंडरी व्हॅलन्सी असते ही कशी असते, नॉन आयोनायझेबल असते, राईट. मग तुमचं इथे करेक्ट ऑप्शन कुठला असेल, अकॉर्डिंग टू वर्नर्स थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, प्रायमरी व्हॅलन्सी इज आयोनायझेबल. समजतंय, मेटलला लिगॅन्ड असतो, याचं आयोनायझेशन होत नाही, या कोऑर्डिनेशन स्पिअरचं आयोनायझेशन होत नाही, यालाच तुम्ही सेकंडरी व्हॅलन्सी म्हणता, राईट. प्रत्येक मेटलची सेकंडरी व्हॅलन्सी फिक्स असते. पण या साईडला बाहेर तुम्ही जे काही आयन लिहिता, लेफ्टला असतील किंवा राईटला असतील, ते आयोनाइज होतात, ते आयडेंटिटी लूज करतात. मात्र हा जो तुमची सेकंडरी व्हॅलन्सी जी असते कोऑर्डिनेशन स्पिअर मध्ये, ही आयोनाइज होत नाही, ती ऍज इट इज राहते, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणू शकता, प्रायमरी व्हॅलन्सी इज आयोनायझेबल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. सेकंडरी व्हॅलन्सी जी असते ती मेटल सोबत जोडली गेलेली असते ब्रॅकेटमध्ये, त्याचं आयोनायझेशन होत नाही, मेटल सोबत बाउंड असते ती व्हॅलन्सी तुमची, जे काही निगेटिव्ह आयन असतील किंवा न्यूट्रल मॉलिक्युल असतील ते, राईट. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन नंबर 1, प्रायमरी व्हॅलन्सी इज आयोनायझेबल. ओके. त्यानंतर 6व्या नंबरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा तुमचा, ammonia acts as very good ligand but ammonium ion does not form complexes because. since स्टुडंट, कॉम्प्लेक्स फॉर्म करण्यासाठी कुठल्याही लिगॅन्ड कडे काय असायला पाहिजे, एक तर निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे किंवा लोन पेअर इलेक्ट्रॉन असले पाहिजे, बरोबर. मग या ठिकाणी जो प्रश्न विचारला त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं व्यवस्थित, अमोनिया कॉम्प्लेक्स फॉर्म करू शकतो. का करू शकतो, कारण अमोनियाकडे काय लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे. हा जो अमोनिया असतो त्या अमोनियामध्ये नायट्रोजन वरती लोन पेअर इलेक्ट्रॉन असतो, त्या लोन पेअर इलेक्ट्रॉनला डोनेट करतो तो मेटलला, आणि मेटल सोबत काय करतो तो, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करू शकतो, राईट.
कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करता येईल त्याला, कारण त्या नायट्रोजन वरती काय असतात, लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात. बट जर तुम्ही अमोनियम आयनचा विचार केला तर अमोनियम आयन मध्ये काय असतं की अमोनियाने त्याची लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि प्रोटॉन एक्सेप्ट केला, तर त्या नायट्रोजन वरती काय चार्ज येतो, पॉझिटिव्ह. मग अमोनियम आयन तयार होतात. मग अमोनियम आयनला मेटल सोबत बॉन्ड तयार करायला नायट्रोजन कडे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत का, नाही. तो ऑलरेडी इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याच्यामुळे तो मेटल सोबत बॉन्ड तयार करू शकत नाही. त्याच्यामुळे तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करत नाही. ओके, म्हणून मग त्याला त्याच्याकडे एक्स्ट्रा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा लोन पेअर इलेक्ट्रॉन नसल्यामुळे किंवा निगेटिव्ह चार्ज नसल्यामुळे त्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करता येत नाही. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल तुमचा, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन, बिकॉज ammonium ion does not have any lone pair of electrons. Okay, that's why they does not form, hence they do not form complexes or complex compounds. Okay, now next question number 8 असेल बहुतेक. आता क्वेश्चन नंबर 8 असेल. आता बघू बघा आपण, एक मिनिट. तर ही पद्धत ठीक आहे का आपली अभ्यासाची, सांगा मला तुम्ही. तसं जर तुम्हाला कळत असेल व्यवस्थित तर अशा प्रकारे अजून आपल्याला व्हिडिओ बनवता येतील. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, सोपा आहे हा सुद्धा खूप, फक्त याच्यामध्ये थोडी प्रिंटिंग मिस्टेक होती. प्रिंटिंग मिस्टेक आता तुम्हाला सांगतो मी काय ती. बघा हा जो काही तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे किंवा सॉरी लिगँड आहे, हा लिगँड बरोबर आहे का, या ठिकाणी नायट्रोजनची बॅलन्स होते का, या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, 3 असलं पाहिजे होतं. NCH2CH2 NH2 3 टाइम्स. ओके, असा हा तुमचा ट्राईस ट्राईसचं स्पेलिंग चुकलं. ट्राईस, याचं नाव पण सांगतो या लिगँडचं तुम्हाला मी. ट्राईस 2 अमिनो इथिल अमाइन. अमाइन आहे हा टर्शरी अमाइन, बरोबर, कारण नायट्रोजनला 3 अल्किल ग्रुप जोडले. या ठिकाणी तुमचं प्रिंटिंग मिस्टेक होती, या ठिकाणी 3 द्यायचा राहिला होता कोपऱ्यात जो लिहिलाय तो. ठीक आहे, तर मग हा कुठल्या टाईपचा लिगँड आहे असा प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये टोटल नायट्रोजन किती ते बघा, नायट्रोजन वरती लोन पेअर असते ना, तो ह्या नायट्रोजन वरून सुद्धा काय करू शकतो, बॉन्डिंग करू शकतो मेटल सोबत. हे जे काही 3 नायट्रोजन असतील इथे, त्या 3 नायट्रोजन वरून सुद्धा तो मेटल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो. त्याच्यामुळे टोटल डोनर आयटम किती आहेत त्याच्याकडे, देर आर टोटल 3 डोनर आयटम्स. 3 डोनर आयटम आहेत त्याच्याकडे. त्याच्यामुळे तो काय असेल, tetradentate ligand असेल. Okay, this ligand is tetradentate ligand and its IUPAC name is tris 2 amino ethyl amine. ओके, या गोष्टी मेन्शन करून घ्या, लक्षात ठेवा, कारण हा लिगँड काही आपल्या बघण्यात आला नव्हता. ठीक आहे, काय करेक्शन सांगितलं मी तुम्हाला याच्यामध्ये, तर इथे ब्रॅकेटच्या बाहेर 3 नव्हतं, 3 लिहायचं सुटलेला होता. ठीक आहे, ट्राईस, याचं नाव सुद्धा सांगतो पुन्हा एकदा बघा, ट्राईस 2 अमिनो इथिल अमाइन, टर्शरी अमाइन आहे हा. त्याच्याकडे टोटल डोनर आयटम किती आहेत, 4 डोनर आयटम आहेत. 4 डोनर आयटम कसे काय, हे 3 नायट्रोजन इथले आणि हा एक नायट्रोजन, त्याच्यामुळे टोटल डोनर आयटम किती झाले त्याच्याकडे, 4 झाले. सगळेचे सगळे नायट्रोजन आहेत. त्याच्यामुळे हा कुठल्या टाईपचा लिगँड असेल तर इट इज अ टेट्राडेंटेट लिगँड. ओके, बिकॉज इट हॅज 4 डोनर साइट्स. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, नंतरचा प्रश्न आहे तुमचा क्वेश्चन नंबर 8. बघा आता हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायडेंटेट लिगँड. बट याचा सुद्धा आपण आन्सर, म्हणजे या टाईपचं रिलेटेड लिगँड आपण सुद्धा बघितलेला नाहीये. आता तुम्हाला कळेल ते कसं काय ते. तर हा याच्यामध्ये तुम्हाला ट्रायडेंटेट लिगँड शोधायचा बेटा. बघा, सिन्स हियर दिस EDTA इज टेट्राडेंटेट लिगँड. EDTA आपण बघितलेला आहे, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. ओके, याचं स्ट्रक्चर काढून दाखवतो. इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन कसे होते तुमचे, या टाईपचं स्ट्रक्चर होतं, COO-. इथिलीन डायमाइन, इथं नायट्रोजन पाहिजे, इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट आयन, CH2COO-. या टाइप मध्ये 4 डोनर साइट आहेत, 4 डोनर ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हा जो फर्स्ट ऑप्शन आहे इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट आयन, हे कसे टेट्राडेंटेट लिगँड. इट इज अ टेट्राडेंटेट लिगँड. आपल्याला काय विचारलंय, ट्रायडेंटेट लिगँड कुठला ते विचारलंय, बरोबर. पुढचा दिलेला आहे ऑक्झॅलेटो ग्रुप. ऑक्झॅलेटो ग्रुप कसा असतो, COO-,
COO मायनस. तर हा कसा आहे, वरचा जो होता तो टेट्रा होता, हा जो हा बायडेंटेट लिगँड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर NO2, हा जो NO2 मायनस आहे हा मोनोडेंटेट लिगँडच आहे. फक्त याचं एक प्रॉपर्टी की हा अँबिडेंटेट लिगँड आहे. कसा आहे हा अँबिडेंटेट, म्हणजे याच्यामध्ये हा जो बॉन्ड तयार करतो हा दोन प्रकारच्या आयटम पासून बॉन्डिंग करू शकतो ऍट अ टाइम, एकाकडूनच करतो. त्याच्यामुळे त्या टाईपच्या लिगँडला आपण काय म्हणतो, अँबिडेंटेट लिगँड म्हणतो. काय म्हणतो, अँबिडेंटेट. या टाईपची, हा जो काही आयसोमेरिझम दाखवतात या टाईपचे लिगँड, अँबिडेंटेट लिगँड जे असतात ते लिंकेज आयसोमर्स फॉर्म करतात. लिंकेज आयसोमर्स. थोडी प्रॅक्टिस माझी होते, या गोष्टी नवीन नवीन शिकलेलो आहे, त्याच्यामुळे थोडस क्लिअरिटी चांगली येत नाही अजून, पण समजून घ्या. जर काही कळलं नाही तर विचारा. PDTA कसं आहे, टेट्राडेंटेट लिगँड आहे. टेट्राडेंटेट स्ट्रक्चर काढून दाखवलं थोड्यापूर्वी. ऑक्झॅलेटो ग्रुप कसा आहे तुमचा, बायडेंटेट लिगँड आहे. दोन डोनर आयटम आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. नायट्रो ग्रुप जो असतो शेवटचा तुमचा, हा हा एकतर ऑक्सिजन कडून अटॅक करू शकतो मेटलवरती, किंवा नायट्रोजन कडून करू शकतो. त्याच्यानुसार त्याला आपण नाव देतो आयसो, नायट्रोसो आणि नायट्रिटो. ओके. तर या टाईपच्या लिगँडला म्हटलं जातं त्याच्याकडे दोन डोनर आयटम आहेत, बट ऍट अ टाइम तो एकच डोनर आयटम यूज करून काय करतो, मेटलवरती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. मग या टाईपच्या लिगँडला आपण म्हणतो अँबिडेंटेट लिगँड्स. अँबिडेंटेट लिगँड्स. आणि कुठल्या टाईपचे आयसोमेरिझम दाखवतात हे लिगँड, लिंकेज आयसोमर फॉर्म करतात. ठीक आहे. लिंकेज आयसोमर्स फॉर्म करतात ते, किंवा लिंकेज आयसोमेरिझम दाखवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जो करेक्ट ऑप्शन आहे बेटा आपल्या या ठिकाणी ते आहे ऑप्शन सी. मग डाईन म्हणजे काय नेमकं, डाईन कसला शॉर्ट फॉर्म आहे, तर त्याचं फुल फॉर्म असतो तुमचा इथिलीन डायमाइन. एक मिनिट, याचं जे, हा सॉरी, डाय इथिलीन ट्रायअमाइन याचं नाव असतं. डाय इथिलीन ट्रायअमाइन म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं याचं बघा, NH2 NH2 या टाईपचं स्ट्रक्चर असतं. डोनर आयटम टोटल 3 असतात त्याच्याकडे. बघा पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित, NH2 CH2 CH2 NH मधला नायट्रोजन सेकंडरी CH2 CH2 NH2. अशा प्रकारे याला डोनर आयटम किती, टोटल 3 डोनर आयटम आहेत. त्याच्यामुळे हा जो लिगँड आहे, म्हणजे ज्याचं नाव नाव सुद्धा व्यवस्थित सांगतो तुम्हाला बघा, याचं नाव असतं डायइथिलीन. डायइथिलीन डायइथिलीन एक मिनिट स्पेलिंग, हा डायइथिलीन ट्रायअमाइन. काय नाव आहे त्याचं, डायइथिलीन ट्रायअमाइन. ओके. डायइथिलीन ट्रायअमाइन, एक मिनिट, डायइथिलीन ट्रायअमाइन. ओके. आणि स्ट्रक्चर कसं सांगितलं मी तुम्हाला, NH2 फर्स्ट डोनर आयटम, CH2 NH, हा दुसरा डोनर आयटम CH2 NH2. असे टोटल डोनर आयटम किती आहेत त्याच्याकडे, 3 आहेत. हा फर्स्ट नायट्रोजन, हा सेकंड नायट्रोजन आणि हा थर्ड नायट्रोजन. असे 3 डोनर आयटम आहेत. त्याच्यामुळे हा जो लिगँड आहे हा कसा आहे, ट्रायडेंटेट लिगँड आहे. 3 डोनर आयटम आहेत त्याच्याकडे, म्हणजे 3 आयटमचा यूज करून तो मेटल सोबत बॉन्ड करू शकतो तयार, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि त्याच्यामुळे तो कसा आहे, ट्रायडेंटेट लिगँड आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 9 सेज हियर. प्रश्न क्रमांक 9. among the following which are ambidentate ligand. आताच आपण थोड्या वेळापूर्वी अँबिडेंटेट लिगँडचा टॉपिक बघितला, ज्यांच्याकडे डोनर आयटम एकापेक्षा जास्त असतात, बट ऍट अ टाइम ते एकाच डोनर आयटमचा यूज करून कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात सेंट्रल मेटल सोबत. त्या टाईपच्या लिगँडला अँबिडेंटेट लिगँड म्हणतात. द लिगँड्स विच कंटेनिंग more than one donor atoms, but at a time they form coordinate bond by using only one atom. That type of ligands are called as ambidentate ligand. Okay. त्या अँबिडेंटेट लिगँड बद्दल चर्चा करतोय आपण. तर या दिलेल्या 4 लिगँड पैकी अँबिडेंटेट लिगँड कुठला कुठला आहे बघा.
हा जो C2O4 2- आहे, हा आत्ताच आपण बघितला, हा कसा आहे, बायडेंटेट लिगँड आहे. हा जो आहे हा मोनोडेंटेट लिगँड आहे, नायट्रिटो ग्रुप. ओके, नायट्राइट ग्रुप, सॉरी, मोनोडेंटेट लिगँड आहे. हा जो SCN- आहे, थायोसायनाटो ग्रुप म्हणतात त्याला. एक तर तो सल्फर कडून अटॅक करू शकतो किंवा नायट्रोजन कडून अटॅक करू शकतो. ठीक आहे, सल्फरच्या लोन पेअर यूज करून अटॅक करेल किंवा मग सायनो ग्रुपचा यूज करून अटॅक करतो. त्याच्यामुळे याला आपण म्हणतो अँबिडेंटेड लिगँड. किंवा मग हा जो थर्ड ऑप्शन आहे, नायट्रिटो ग्रुप, हा सुद्धा समजा ऑक्सिजन कडून लिंकेज केलाय आणि मेटल सोबत, तर त्याला नायट्रोसो म्हणतात. आणि समजा नायट्रोजन कडून अटॅक झाला मेटल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड करताना, तर त्याला तुम्ही म्हणता नायट्रिटो ग्रुप, नॉर्मल नायट्रो ग्रुप. ओके, ह्याच्याकडे दोन दोन डोनर ऍटम आहेत. ऍट अ टाइम एकाच कुठल्या तरी ऍटमचा यूज करून तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. ठीक आहे, या टाइपचे जे लिगँड असतात त्यांना अँबिडेंटेड लिगँड म्हणतात. ठीक आहे, बघा, त्याच्यामुळे तुमचं जे करेक्ट ऑप्शन असेल ते कुठलं असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 1 आणि 3 हे जे दोन लिगँड आहेत हे अँबिडेंटेड लिगँड आहेत, कारण डोनर साईड त्यांच्याकडे दोन आहेत, बट ऍट अ टाइम ते एकाच कुठल्या तरी आयटमचा यूज करून मेटल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल तुमचं ऑप्शन नंबर 1, दॅट इज ऑप्शन ए विल बी करेक्ट, 1 and 3. ओके, नाउ सिन्स क्वेश्चन नंबर 10 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग लिगँड्स फॉर्म चिलेट. आता चिलेट कॉम्प्लेक्स म्हणजे काय प्रकार आहे, तर तुमचा जो मेटल असतो सेंटरला, जर डोनर आयटम खूप असेल एखाद्या लिगँडकडे, तर तो काय करतो, त्याच्या डोनर साईड, सगळ्या डोनर साईडचा यूज करून काय करतो, त्या मेटलवरती अटॅक करतो आणि थोडंसं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं. जसं मगाशी मी तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम सांगताना सांगत होतो बघा, की ऑक्झॅलाटो ग्रुप, हा जो ऑक्झॅलाटो लिगँड आहे हा काय करतो, दोन त्याच्याकडे डोनर डोनर आयटम आहेत, बरोबर. त्या डोनर आयटमचा यूज करून काय करेल, तो अटॅक करेल मेटल सोबत. त्याच्यामुळे ज्याच्याकडे डोनर आयटम एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे जे लिगँड मोनोडेंटेड लिगँड पेक्षा मोठे, पॉलिडेंटेड लिगँड शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर, जे पॉलिडेंटेड लिगँड असतात ते चिलेट कॉम्प्लेक्स तयार करतात. आता समजा ऑक्झॅलाटो लिगँड जास्त आहे, किंवा ईडीटीएचं एक्झाम्पलही चांगलं आहे तुम्हाला सांगायसाठी, की ईडीटीए जो आहे तो चिलेट कॉम्प्लेक्स तयार करतो. कसं काय, कारण आपल्याला माहिती आहे बघा, दोन नायट्रोजन असतात असे, CH2COO-, CH2COO-, टेट्राडेंटेड लिगँड आहे तुमचा, बरोबर. मग याच्याकडे डोनर आयटम किती आहेत टोटल, सॉरी, टेट्राडेंटेड लिगँड आहे का हा, का हेक्साडेंटेड लिगँड आहे, नीट विचार करा. मी चुकून टेट्राडेंटेड बोललो याला 2-3 वेळा. तर नायट्रोजन सुद्धा डोनर आयटम आहे, म्हणजे टोटल किती डोनर आयटम आहे त्याच्याकडे, 6. 4 ऑक्सिजन आहेत, अधिक 2 नायट्रोजन आहेत. नायट्रोजन लोन पेअर वापरेल आणि ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज वापरेल, हे ऑक्सिजन. त्यामुळे कोणता लिगँड आहे हा, हेक्साडेंटेड. मग असे जे पॉलिडेंटेड लिगँड असतात, हे मेटल सोबत जेव्हा बॉन्ड तयार करतात तेव्हा एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं. त्या टाईपच्या कंपाऊंडला चिलेट म्हणतात, चिलेशन म्हणतात त्या प्रोसेसला. जेव्हा हे सर्व डोनर आयटम मेटलवरती अटॅक करतील, तर हे स्ट्रक्चर बघा, आता दिसायलाच तुम्हाला सांगतानाच किती किचकट होईल ती गोष्ट बघा. आपल्याला तशी अरेंजमेंट करावी लागेल या लिगँडची, की जेणेकरून सर्वचे सर्व ग्रुप त्याच्यावरती अटॅक करताना आपल्याला व्यवस्थित दाखवता येते. त्या टाईपचा जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्यालाच काय म्हणतात, चिलेट कॉम्प्लेक्स म्हणतात. ठीक आहे, शॉर्ट मध्ये काय, तर जे पॉलिडेंटेड लिगँड असतात ते या टाईपचं काय करतात, चिलेट कॉम्प्लेक्स तयार करू शकतात. पॉलिडेंटेड म्हणजे ज्यांच्याकडे डोनर आयटम एकापेक्षा जास्त आहेत असे लिगँड्स. ओके, मग ऍसिटेड आयन CH3COO-, मोनोडेंटेड लिगँड आहे. ऑक्झॅलाटो ग्रुप आताच सांगितलं मी तुम्हाला, COO-, म्हणजे ऍट अ टाइम दोन आयटम अटॅक करतील मेटलवरती आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतील. आणि हे लिगँड जे एकापेक्षा जास्त असतील अजून, तर अजून जास्त कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन काय राहील, ऑक्झॅलाटो लिगँड राहील. त्याचीच टेंडन्सी चिलेट कॉम्प्लेक्स तयार करायची. ठीक आहे, सायनाइड सुद्धा कसं आहे, CN-, बरोबर. अमोनिया पण कसं आहे, NH3-, मोनोडेंटेड लिगँड आहे ते, हा सुद्धा मोनोडेंटेड आहे. त्याच्यामुळे हे तीन जे आहेत, ऑप्शन ए, सी आणि डी, हे तर काही चिलेट कॉम्प्लेक्स तयार करू शकणार नाहीत. बट हा जो ऑक्झॅलाटो ग्रुप आहे किंवा ऑक्झॅलेट लिगँड असतो तो चिलेट कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. त्याच्यामुळे तुमचं या ठिकाणी जे करेक्ट ऑप्शन असेल, कोणता लिगँड याच्यातला चिलेट तयार करू शकतो, तर ऑप्शन नंबर 2 विल बी करेक्ट. दिस ऑक्झॅलाटो लिगँड हॅज टेंडन्सी टू फॉर्म चिलेट कॉम्प्लेक्सेस. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 11, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
एक मिनिट. बघा 11 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ न्यूट्रल लिगँड. सोपा प्रश्न आहे बघा. वॉटर न्यूट्रल आहे, अमोनिया न्यूट्रल आहे. का न्यूट्रल आहेत ते? त्यांच्यावरती कुठलाच चार्ज नाही, बरोबर. बघू शकता तुम्ही ऑक्सिजन वरती लोन पेअर असते, निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज काहीच नाही, त्याच्यामुळे न्यूट्रल आहे. अमोनियावरती सुद्धा नायट्रोजन वरती लोन पेअर असते, त्याच्यामुळे हा सुद्धा कसा आहे, न्यूट्रल आहे. ठीक आहे. त्याला काय प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ न्यूट्रल लिगँड. ओके. हा जो कार्बोनिल ग्रुप असतो, CO2 ग्रुप असतो, CO2 मध्ये सुद्धा काय ऑक्सिजन वरच्या लोन पेअर वापरल्या जातील, त्याच्यामुळे हा सुद्धा कसा आहे, न्यूट्रल आहे. राहिला प्रश्न आता, हा जो तुमचा आयसो नायट्रोसो ग्रुप दिलाय, आताच आपण डिस्कशन केलं ना NO2 ग्रुप बद्दल. हा अँबिडेंटेड लिगँड आहे. हा एक तर O कडून बॉन्ड तयार करतो मेटल सोबत किंवा नायट्रोजन कडून करतो, बरोबर. मग हा जर ही जी अरेंजमेंट असते याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एका ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज असतो, त्याच्यामुळे इट इज नॉट अ न्यूट्रल लिगँड, इट इज निगेटिव्ह आयन, इट इज एक्झिस्ट ॲज अ निगेटिव्ह आयन. ओके. So that's why correct option is option number C. This isonitroso ligand is not a neutral ligand. Okay. Option C is correct option. Now since question number 12, that is your last question. शेवटचा प्रश्न बघा. Which of the following ligands will not show chelation? या टाइपचा प्रश्न थोड्या वेळापूर्वी बघितला आपण. 9 का 10 नंबरचा प्रश्न होता. यांच्यापैकी कुठला कॉम्प्लेक्स चिलेट फॉर्म करू शकणार नाही. मग तेच आता पुन्हा एकदा बघा, EDTA तयार करू शकेल. आताच थोड्या वेळापूर्वी चर्चा केली आपण, इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट आयन. आताच थोड्या वेळापूर्वी स्ट्रक्चर पण सांगितलं मी तुम्हाला. कसा आहे, हेक्साडेंटेट लिगँड आहे, बरोबर. त्याच्यामुळे हा चिलेट तयार करू शकतो. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजेच चिलेट कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. थोडं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर बनवतो हा, कारण 6 डोनर आयटम आहे त्याच्याकडे, बरोबर. पुढचा जो आहे DMG डायमिथिल ग्लायक्झोमॅटो, याचं स्ट्रक्चर पण थोडंसं कॉम्प्लेक्सच आहे बघा. डबल बॉन्ड NOH CH3 N डबल बॉन्ड NOH, आणि इकडे CH2. नीट काढतो बघा स्ट्रक्चर एकदा पुन्हा. पहिला जो आहे तो तुम्हाला 2-3 वेळा ऑलरेडी काढून झाला EDTA स्ट्रक्चर, आता काय काढत नाही. याचं स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला कसं असतं. एक डबल बॉन्ड नायट्रोजन, या साईडला OH, ऑक्झाईम टाइप स्ट्रक्चर असतं, ऑक्झाईम ग्रुप असतो याच्यामध्ये, आणि 2 मिथिल ग्रुप असतात. तर हा आहे तुमचा DMG लिगँड, दॅट इज डायमिथिल ग्लायक्झोमॅटो, डायमिथिल ग्लायक्साइम. ओके. तर हा सुद्धा जेव्हा ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज असेल, H ला समजा बाहेर काढून टाकला, तेव्हा हा लिगँड तयार होतो, डायमिथिल ग्लायक्झोमॅटो. याच्याकडे सुद्धा डोनर आयटम किती आहेत बघा, नायट्रोजन सुद्धा आहे, ऑक्सिजन सुद्धा आहेत, 2 नायट्रोजन 2 ऑक्सिजन, आणि इकडे मिथिल ग्रुप. हा सुद्धा कसा आहे, पॉलीडेंटेट लिगँड आहे. पॉलीडेंटेट लिगँड तयार करू शकतात चिलेट कॉम्प्लेक्स. ओके. हा सुद्धा पॉलीडेंटेट आहे. फर्स्ट जो होता तो सुद्धा पॉलीडेंटेट होता, हेक्साडेंटेट लिगँड होता, बरोबर. त्यामुळे हा सुद्धा चिलेट तयार करू शकेल, चिलेशन करू शकेल. ओके. इथिन 1,2 डायमाइन, इथिन 1,2 डायमाइन नावाचाच अर्थ आहे बघा, लगेच तुम्हाला सहजासहजी स्ट्रक्चर काढता येईल. डबल बॉन्ड NH2 NH2 हा आहे तुमचा. हा सुद्धा कसा आहे, बायडेंटेट लिगँड आहे बघा, 2 नायट्रोजन आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा 2 डोनर आयटम असल्यामुळे हा सुद्धा चिलेट तयार करू शकतो. बट हा जो लास्ट ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी स्टुडंट, हा कसा लिगँड आहे, इट इज अ अँबिडेंटेड लिगँड, इट इज अँबिडेंटेड लिगँड. खूप सोपे प्रश्न दिले होते तुम्हाला, बट तुमच्यापैकी फार थोड्या जणांनी बघितलं आणि त्याच्यातल्या पण थोड्या जणांनी ट्राय केलं. ठीक आहे. तर ते तुमचं तुम्ही बघा, मी माझं काम करतोय. काही अडचण असेल तर मला तुम्ही कधीही विचारू शकता. कुठल्याही टॉपिक वरती काही अडचण आली तर मला विचारू शकता. आता हे झालं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे 10-12 प्रश्न घेतले आपण. पुन्हा अजून टाकायचे ह्याच टॉपिक वरती का D ब्लॉक वरती घ्यायचं ते तुम्ही मला सजेस्ट करा. तुम्ही सजेस्ट कराल तसं आपल्याला घेता येईल, की सर ह्या टॉपिक वरती जास्त प्रॅक्टिस घ्या, ऑर्गॅनिकची जास्त प्रॅक्टिस घ्या किंवा इनऑर्गॅनिकची घ्या. तर तसं मेन्शन करा मला, आणि व्हिडिओ तरी कमीत कमी बघत चला, आणि प्रश्न सॉल्व्ह केलेत तर मग तर प्रश्नच नाही. म्हणजे अजून तुम्हाला देता येईल आणि तुमच्यावरती जास्त फोकस करता येईल अजून आम्हाला. पण तुम्ही जर अशा प्रकारे रिस्पॉन्स देत असाल तर खूप वाईट आहे ते, आम्हालाही करायला अशी मजा येत नाही मग जराशी.
मेहनत घ्यायला. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल आपण जे काही 10-12 MCQ आता बघितले ते. ठीक आहे. थांबायचं. थांबू आपण आता. अभ्यास करा, काळजी घ्या, बाहेर निघू नका. ओके.